हे गुंते मन. हळू ना, कळतं का तुला? शेवटचा कॉल कधी आला होता? कधी आला होता सांग ना. आई घाले काका आम्हाला फोन नाही आला काका. मला एवढंच म्हणले की ते तुला गरज लागल्यावर फोन करतो. मला फोन नाही आला काका त्यांचा. नाही आला? नाही काका. अरे बस ना, किती मारतो? ए थांब जरा. त्याला नको मारू. लय साधं पोरग आहे ते, त्याला नको मारू. तुला नाही माहिती ना? अहो खरंच माहित नाही मला. खरंच माहित नाही ना? नाही. तुझ्या आईला हा? अहो मलाच माहित नाही. माझ्या आईला कसं माहित असेल? होय, तुला पण नाही माहिती, तुझ्या आईला पण नाही माहिती. बघा रे जरा ह्याच्याकडे बघा. ओ दादा बघा त्याच्याकडे. नका काका. ए पक्या, ए पक्या याला शांत हो. याला पोलिसात द्यायचा लगेच. नाही गाव काका नको. एकुलता एक मी काका एकुलता काय मला जॉब करायचा आहे काका. मला पोलिसाकडे नका देऊ. नको देऊ. मुलगी माझी आहे. तुम्ही कुणीही मध्ये पडायची गरज नाही, मी आधीच सांगितलं होतं. अरे हो, तू सांगायचं ते सांगितलंस सगळं. पण आता एक लक्षात ठेव, ह्या पद्धतीने गेल्याशिवाय प्रश्न मिटणार नाहीत. भैया मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कोणीही मध्ये पडायची गरज नाहीये. आणि अशा पद्धतीने करणार असाल. अरे स्वतः त्याच मार्गाने गेलास आणि आता मुलीलाही त्याच. भाऊ आहेस, बाप बनायचा प्रयत्न करू नकोस. घराचा आणि समाजाचा ठेका घेतला नाहीयेस तू. पुरानो तुम्ही चला बघू. बुवा बुवा तू आज माझ्यावर हात उगारलास आणि तोही त्या कांबळेसाठी. पण एक लक्षात ठेव, तू असशील नसशील, मीही असेन नसेन, पण ही सिस्टीम टिकली पाहिजे. ही सिस्टीम टिकली पाहिजे. सिस्टीम आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित चालू आहे राजा. सिस्टीम टिकली पाहिजे. सिस्टीम टिकली पाहिजे. अहो काय झालं? कुठं गेलता तुम्ही? बुवा भेटले का? अहो डोकं तरी पुसून घ्या. अहो काय विचारतीये मी? हे काय चाललंय? आणि सामान भर. सामान?
म्हणजे अहो जायचं तरी कुठं हाय सांगा तरी. पाऊस बी थांबलाय. सगळं घेतलं ना. सत्या, मला 10 वेळा बोलायला लावू नकोस. घरातून बाहेर पडलास तर प्रॉब्लेम वाढतील. लोक 1000 प्रश्न विचारतील. जोपर्यंत काही मार्ग निघत नाही तोपर्यंत इथेच थांबायचं. इथेच. हॅलो, कोण बोलतोय? चैत्रा. चैत्रा बाळा, कुठेस तू आणि कशी आहेस? काय संतोष नगर? ये लगेच लगेच दे, आम्ही वाट बघतोय. चैत्राचा फोन होता. बुवा, मुलं संध्याकाळपर्यंत येतील. अहो ऐका ना, मुलं येत आहेत ना परत, मग आता त्यांना काही बोलू नका. मी बी हेच म्हणत होते. देवा. श्री गुरुदेव दत्त. आपला निर्णय चुकला तर नाही ना? नाही चैत्र, निर्णय नाही चुकलाय. ही वेळ चुकीची. मला खूप भीती वाटतेय. समजून घे चैत्र, आपल्याला परत जावं लागेल. अप्पा जोशी काकांना कसं तोंड दाखवतील? आपल्याला जावं लागेल परत. खरंच जायचंय का घरी? आपल्याशिवाय कोणी नाहीये त्यांना. आणि अशा परिस्थितीत आपण त्यांना सोडून कसं जाऊ शकतो? त्यांचाही थोडा विचार करायला लागेल. ठीक आहे, चल बॅग भरूया. हे स्वरूप, हा बातम्या लाव. हा लावतो, थांब. अरे बातम्या लाव ना, महत्वाच्यात लाव. हा लावतो लावतो. अरे लाव ना बातम्या. आप्पा. बुवा. बुवा. माई. बुवा. नमस्कार. आप्पा, या लवकर लवकर या. या. बातम्या. अलमपट्टी धरणाचे दरवाजे उघडले हे गेले बघा काय बातम्या दाखवल्या. 50,000 काय क्युसेक्स झालं? पाण्याचा विसर्ग सुरू. 12 गावांना रेड अलर्ट दिला गेला आहे. आणि आत्ताची मोठी बातमी, सांगली जवळील संतोष नगर मध्ये महामंडळाची बस पलटली. बसमधील 12 प्रवाशांचा अद्याप शोध सुरू आहे. लवकरच आमचे वार्ताहर संदीप पोटे यांच्याकडून आपण लाईव्ह अपडेट जाणून घेऊया. आमचे वार्ताहर संदीप अगदी थोड्याच वेळात तिथे पोहोचत आहेत. पाहत रहा बी न्यूज. कृष्णेच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता. 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अद्याप 8 जणांचा शोध सुरूच. गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने पडझड सुरूच.
माझं पोरगं नाही, हे 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 माझं पोरगं नाही. सत्या! आप्पा काय झालं? अहो काय झालं? माझं पोरगं नाही, अहो, माझं पोरगं आप्पा नाही. पळतो काय कुठे? झालं? चला तू आणि तुझ्या पोराने मिळून माझ्या पोरीला संपवलं आणि आता पळतो कुठे? अरे तुझ्यासाठी काय नाही केलं मी. कोरड्याच्या पायऱ्या चढलो, अख्ख्या गावाच्या विरोधात गेलो आणि तू अख्खं गाव सांगत होतो एक दिवस हा याची जात दाखवेल आणि तू काय केलास? अरे सख्या भावाच्या विरोधात गेलो मी. बोल. अरे तुझ्यासारखा नीच माणूस पाहिला नाही मी आयुष्यात. सत्या? 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 सत्या काय झालं? सरपंच असू द्या, मंत्री उपसरपंच, कशाला एवढं जीव उधार झालाय? नाही कोणाला सोडताय ना. हो दादा ऐका ना, अहो लय महत्वाचं काम आहे, जाऊ दे ना आतमध्ये हॉस्पिटलला. अरे दादा रस्ता बंद दिसत नाही का तुम्हाला? पाणी वाढलंय तिकडे सगळं. अरे भाऊ गरीबाचा माणूस अडकलाय, सोड ना जरा. सगळी गरीबाची आहेत बाबा. ऐका ना दादा, अहो माणूस दिवसभर वन फिरते, जाऊ दे ना आतमध्ये. नाही सोडता येणार. चला. अरे तुला काय माणूस की आहे का नाही? अरे माणूस की म्हणूनच सांगतो. थांबा 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 थांबा, भांडू नका रे दादा. संतोष नगरला जी बस वाहून गेली ना, त्यात आमची मुलं वाहून गेलेत अशी शंका आहे आम्हाला. दादा प्लीज सोडा प्लीज. आयला मग आधी असं नीट सांगायचं ना. आम्ही त्यालाच बसलो की इथं आमचा कॅम्प लागला, इथं आमची सगळी मुलं इथे. या इकडे चला बरं, त्या दोघांना बघ्या. हे चला रे चला चला. सर ते पुरात अडकलेल्या लोकांची लिस्ट पाहिजे होती. बघतो थांब. बघता ते संतोष नगर ना? हो. ठीक आहे. हा ठीक आहे लिस्ट. बस मधल्या प्रवाशांची. आता यात जर तुमच्या पोरांची नावं असतील तर मग तुमची पोरं हॉस्पिटलमध्ये असतील. काय काय नाही येत नाव. आयला नाही येत का? ना बरं इकडे. आप्पा चला आपण आधी काहीतरी खाऊन घेऊ, दिवसभर उपाशी. चला बरं चला. बुवा फोन लावून बघ बरं. फोन लागतच नाहीये का? पुन्हा एकदा बघता का लावून? मी बघते. आहो ते कुठे गेला होता? कुठे गेला होता? बोल ना कुठे गेला होता? कुठे गेला होता? हा दुसऱ्या डाकला होतं? बोल ना कुठे गेला होता? वाहून गेला असता पुरात तर बरं झालं असतं. बोल ना कुठे गेला होता? बोल ना बोल ना. बस करा. काय गुन्हा केलाय मी? आणि मी काय लहान राहिलोय?
सारखा दुसऱ्यांपेक्षा कमी समजता बंद करा जरा. माणसं आहे आपण बी. त्यांना माणसात यायची गरज आहे आता. आणि प्रेम आहे आमचं एकमेकांवर. काही तर पाहिलं असेल ना तिने विभाजन. आम्ही एकमेकांना सोडून नाही राहू शकणार. फायनल निर्णय आमचा. बाबा आहे ते. बाबा अरे ये रे. पारंब्यात काय म्हणणं आहे? वाढत चालले. अरे आत कोण गेलं? सत्यप्पा होता का रे? सत्यप्पा? हा तिथं काय रे. यार बोलायचं का? काढ दे त्यांना. राहू दे. का यांना नको. जग काय म्हणेल या गोष्टीचा प्रत्येक वेळी विचार न करता स्वतःच्या बुद्धीला जे पटेल तसं जगणं त्याला खरं जगणं म्हणतात. ये आमच्या मुलांच्या लग्नाला नक्की यायचं. हं नक्की. तुमची उपस्थिती हाच आहे. नक्की या. हो चल. मायला अरे दोन डोकं एकत्र कस काय आले? काय भानगड आहे काय माहिती. गुंतले हे मन आता गुणगुणे. गुंतले हे मन आता गुणगुणे. दाटल्या मनी साऱ्या आठवणी मन दंगले. तेरान सारे पेटले जळले नदीचे काठ ते. लागे कुणाना दो जीवांचा ठावना मिळे. गुंतले हे मन आता गुणगुणे. दाटल्या मनी साऱ्या आठवणी मन दंगले. मनाचा प्रेम भाव तो अनादि अन्नवा. हे निळे आकाश बाप जन्म देही धरा. हे मातीचे तन त्यात उमले मन. देवाजीचे धून प्रेम वीण सर बघा ना किती छान लिहिलंय. धर्म माणुसकी आणि जात माणूस. अगं सृष्टी इतकी वर्ष काय फक्त कागदच होती का? जात इथं नसते. जात इथे असते. समजलं?
तुझी